रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील जगन्नाथ गंगाधर पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे झी मराठी आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवाद कलाकारांशी या विशेष कार्यक्रमाचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या कलाकारांकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या प्रारंभी झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर आणि साक्षी सुभाष तसेच अभिनेता आणि सूत्रसंचालक प्रणव रावराणे यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी आणि पारंपरिक वेशभूषेत भव्य स्वागत करण्यात आले। कलाकारांनी देखील विद्यार्थ्यांसोबत टाळ वाजवत नृत्याचा आनंद घेतला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कमळी मालिकेतील कलाकारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अभिनय प्रवासाविषयी जाणून घेतले। तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनय आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। अभिनेता प्रणव रावराणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आला। कार्यक्रमाला तळवडे शिक्षण उत्तेज संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात स्वर्गीय जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या कार्याचा आढावा, संस्थेची शैक्षणिक वाटचाल आणि शाळेच्या उल्लेखनीय उपक्रमांची माहिती देण्यात आली। मनोरंजनासह प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला। तर आज आम्ही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे इथे आलेलो आहोत। तर मालिकेला तर तुम्ही खूप प्रेम देताय, लोकांचं खूप भरभरून प्रेम मिळतं, खूप छान वाटतंय। आणि या मालिकेतून एकच गोष्ट सांगायची आहे की कमळीचं स्वप्न आहे की तिला खूप शिकून काहीतरी मोठं व्हायचं आहे, कारण ती ज्या गावात राहते त्या गावामध्ये शाळा नाही आहे। सो मुलींना खूप लांब ट्रॅव्हल करून शाळेत जावं लागतं, त्या गावात शाळेची सोय नाही आहे, एज्युकेशनला काही इम्पॉर्टन्स नाही आहे। सो तिचं एकच स्वप्न आहे की तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे, जेणेकरून ती तिच्या गावात परत येऊन मोठी शाळा बांधेल, जेणेकरून मुलांना बाहेर जायची गरज पडणार नाही, मुंबईला येण्याची गरज पडणार नाही, तिथेच त्यांच्यासाठी एज्युकेशन उपलब्ध होईल। हेच तिचं स्वप्न आहे आणि प्रत्येकाने शिकावं, मोठं व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, हेच तिचं स्वप्न आहे। सो ही तिची सगळ्या स्वप्नांमध्ये मी तिची साथ देते। ॲक्च्युली मी खरंच सांगते, मी फर्स्ट टाईम कोकणात आली आहे आणि माझं इतकं स्वप्न होतं की मला कोकणात जायचं आहे, मला बघायचं आहे, कारण मी व्हिडिओ बघते, माझे सगळे फ्रेंड्स वगैरे कोकणात फिरायला जातात। कमाल, इथलं वेदर, इथलं नेचर, सगळं इतकं म्हणजे डोळ्यात असं भरण्यासारखं आहे। ते बघून असं वाटतं की काय हे इतकं सुंदर आहे हे कोकण। आणि खरंच मी थँक्यू म्हणेन झी मराठीला की ह्या इव्हेंट निमित्ताने का होईना मला इथे घेऊन आले। खरं तर मी कमळी ही अशी मुलगी आहे जी प्रत्येक गावागावात आपल्याला बघायला मिळते आणि त्या कमळीची गोष्ट आहे, प्रत्येक गावातल्या मुलीची गोष्ट आहे किंवा प्रत्येक गावातल्या त्या विद्यार्थ्याची गोष्ट आहे ज्यांना खूप शिकायचं आहे, त्यांची काहीतरी मोठी स्वप्न आहेत आणि कदाचित त्यांच्या गावात पुढच्या शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना कसं त्या गोष्टी फेस कराव्या लागतात हे आमच्या मालिकेतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कमळीची भूमिका मी साकारते। तर कमळी एक अशी अत्यंत खूपच स्वतःवरती विश्वास असलेला, स्वतःच्या बळावरती सगळं करणारे स्वाभिमानी मुलगी आहे। तिच्या घरात तिचे बाबा तिला माहिती नाहीत अजून कोण आहेत, पण तिचे आजोबा होते जे तिला प्रचंड प्रत्येक गोष्टीमध्ये साथ द्यायचे आणि त्यांच्या साथीमुळेच ती आत्तापर्यंत तिला म्हणजे मुंबईत तिने पाऊल ठेवले ते फक्त आणि फक्त आजोबांच्या साथीमुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे। त्यांनी तिला सांगितलं की नाही तू जा, मी सगळं सांभाळून घेतो। आईचा विरोध होता, आईचा विरोध शिक्षणाला कधीच नव्हता तिच्या, आईचा विरोध फक्त तिथल्या माणसांना होता। तिने जे काय तिचा जो भूतकाळ आहे तो आता आपल्याला हळूहळू उलगडत गेला आहे, बऱ्याच गोष्टी आता आई मुंबईत असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यामुळे तिचा फक्त विरोध होता, तिला शिक्षणाला कधीच विरोध होता। पण आबांनी सांगितलं होतं की तू लढ, काय होईल ते होईल। आणि आबा लहानपणापासूनच तिच्यावरती महाराजांचे संस्कार करत असे, आपल्या सगळ्यांवरच। ही खरंच सर्वसामान्य एका गावातली मुलगी जी आहे ती कशी असेल हे कमळीचं पात्र आहे आणि तेच रिप्रेझेंट करते ती एका छोट्याशा गावातून आलेली मुलगी। तर जसे आपल्यावरती महाराजांचे संस्कार होत आलेत लहानपणापासून, तसेच कमळीवरती पण तिच्या आबांनी संस्कार केले। त्यांच्या शिकवणीतून जे काय तिच्या आयुष्यात प्रसंग येतात त्याला ती कशी लढा देते हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतच आहे। आणि आता इथून पुढे तिचं हे स्वप्न आहे की तिला जाऊन मुंबईला शिकायचं। आता ती मुंबईत तर आलेली आहे, आता आता ऑलमोस्ट एक वर्ष झालं आहे आमच्या मालिकेला। या अख्ख्या वर्षभरात तुम्ही हे बघितलं की कमळी मुंबईला आली आहे ती फक्त शिक्षणासाठी, शिक्षण घेऊन तिला तिच्या गावाकडे
गावाकडे परत जायचं आहे आणि मोठं पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यायची इतर मुलामुलींना. कारण की कितीतरी मुली आहेत ज्यांना ती पुढचं शिक्षण नसल्यामुळे ते करू शकत नाही आहेत, मग ते लग्न होतात किंवा ते पुढे शिकूच शकत नाही किंवा तो कॉन्फिडन्सच बिल्ड होत नाही आहे त्यांच्यात. तर त्या सगळ्यांसाठी तिचे हे सगळे प्रयत्न आहे. पण आता एक वेगळंच वळण आलं आमच्या मालिकेत, ते म्हणजे आता ती पुन्हा जेव्हा गावावरून आली आहे तर तिच्या आयुष्यात खूप मोठे मोठे प्रसंग घडलेत. म्हणजे तिचे आवा गेलेल्याचं तिला कळलं आहे, तिच्या आईचं सत्य तिला कळलं आहे. तर हळूहळू तिच्या आईला गोळी मारली होती हे तिला कळलं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा शोध आता घ्यायला आता एक नव्या उमेदीने परत कमळी मुंबईत आली आहे. शिक्षण तर आहेच, ते तर ती सोडणारच नाही. पण तिची आई आता असं झालं, ती गोळी लागल्यामुळे ती त्या दरीतून खाली पडल्यामुळे ती लहान कमळीच तिला आठवते. तर मग ती आईला कशी सांभाळेल, या सगळ्यात तिचा बाप कोण आहे हे तिला शोधायचं आहे. नेमकं तिचं सत्य काय आहे, हे तिचा भूतकाळ काय होता आईचा, हे सगळ्या गोष्टी मिळून तिला शिक्षण पूर्ण करायचं आहे. आणि त्या गोष्टीसाठी तिचा लढा सुरू आहे आणि ती तिची स्वप्न पूर्ण करणार हे तिला ठाम माहिती आहे. कितीही कुठलीही परिस्थिती आली तरीही तिचं ध्येय तिला माहिती आहे आणि त्या गोष्टीकडे ती नक्कीच ते पूर्ण करते.